धन्यवाद उत्कर्ष. खरोखर अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळाला या अगोदरचा. त्याच्यामध्ये CSK जिंकलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे कौस्तुभ राऊत. कौस्तुभ राऊत, मी विनंती करेल उत्कर्ष सरांना, ज्यांचं आपण समालोचन काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुंदर असं समालोचन आपल्याला पाहायला मिळत आहे ते उत्कर्ष सर, त्यांना विनंती करेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅच कौस्तुभ राऊत यांना देऊन, मी कौस्तुभ राऊत यांना विनंती करेल त्यांनी मॅन ऑफ द मॅच स्वीकारावा. पुढचा सामना पितले पॅन्थर्स आणि पाटील पलटण. कॅमेरामॅन, मी विनंती करेल त्यांनी फोकस करावे मॅन ऑफ द मॅचकडे. या मॅचचे मॅन ऑफ द, काय सुंदर खेळ पाहायला मिळाला. कौस्तुभ राऊत, त्यांचा आधारस्तंभ प्रफुल्ल आऊट झाला असताना सुद्धा कौस्तुभ तिथे उभे राहिले. त्यांनी एक मिनिट थोडा पॉइंट्स टेबल मी तुम्हाला सांगतो. आता सध्या पितळे पॅन्थर 5 मॅच जिंकून 6 पैकी 5 मॅच जिंकून 10 पॉइंट्स. पाटील पलटण 6 पैकी 4 मॅचेस जिंकलेत आणि रन रेट आहे त्यांचा 1.19. म्हात्रे स्टार 7 पैकी 4 जिंकलेत. चव्हाण सुपर किंग 7 पैकी 4 आणि शिरगावकर लायन 7 पैकी 3. ठीक आहे, आपण सामन्याकडे वळू पुन्हा एकदा. सामना पाटील पलटण वर्सेस पितळे पॅन्थर, बेस्ट वर्सेस बेस्ट. संघमालक प्रथमेश, बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू, तटवला चेंडू, 1 धावावरती समाधान मानावं लागते ती प्रथमेशला. पुढचा चेंडू, ज्याचं होम ग्राउंड हर्षित. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गोपी, वजनदार गोपी याच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेस करेल प्रथमेश. सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते. खराब थ्रो पाहायला मिळतोय तो आपला आर्मी मॅन सुदर्शन. जिथे धाव बाद होण्याची शक्यता होती तिथे 1 रन, ओव्हर थ्रोचा 1 रन दिलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हर्षितच आहे, कारण की ओव्हर थ्रोने जो रन्स मिळालाय, ओव्हर थ्रोने रन्स मिळाला तिथे स्ट्राईक चेंज होणार नाहीये. फक्त बॅटने जर रन्स आला तरच स्ट्राईक चेंज होईल. 4 चेंडू 4 धावा. पहिलं षटक घेऊन येत आहे तो राहुल. सामना करेल तो हर्षित. सुंदर असा फटका, परंतु 6 धावा आणि इथे मात्र हर्षित बाद होतोय. एक झटका पाटील पलटण, परंतु पाटील पलटणला फरक पडत नाही. पाटील पलटणमध्ये बलाढ्य असे अजूनही बॅट्समन बाकी आहेत. त्यापैकी आता आलाय तो अक्षय. सामना करायला राहुलला. 5 चेंडू 4 धावा. बघूया अक्षय काय करतोय या आपल्या संघासाठी. एक धावावरती समाधान मानावं लागते ती अक्षयला. अक्षयने चांगला सपोर्ट दिला आपल्या संघाला आणि इथपर्यंत जो पाटील पलटण पोचलाय त्याच्यामध्ये अक्षयचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर निनाद,
अजूनही निनादची बॅटिंग बघण्यासाठी सगळे आतुर झालेले असतात नेहमी. पुढचा गोलंदाज आहे तो अमन. बघूया अमन काय करतो. अमन आणि सुंदर असा फटका अक्षयच्या बॅट मधून. 6 नाही, याला तर 9 धावा दिल्या पाहिजेत. काय तो सुंदर फटका. 6च्या ऐवजी 9 धावा दिल्या असत्या. इथे मात्र अनुभवी बॅट्समन सचिन मोकाशी, अतिशय नावाजलेलं असं नाव, गाजलेलं असं नाव क्रिस्टल पार्क मधले. बघूया सचिन मोकाशी आपल्या संघासाठी काय करतायत. इथे संघाला आवश्यकता आहे त्यांची. पुढचा गोलंदाज आहे अमन. खरोखर सुंदर असं परफॉर्मन्स पाहायला मिळाला अमनचा संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. अमन सामना करतील सचिन मोकाशी. बघूया सचिन मोकाशी आपल्या संघासाठी काय करतोय. तो सुंदर असा फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. आमचा आर्मी मॅन ग्राउंडला खूपच प्रेम करतो. बॉल आसपास असो नसो पडलेला असतो ग्राउंडवरती. पुढचा चेंडू अमन. सामना करतो प्रथमेश स्वतः संघमालक. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा मात्र एक धावावरती समाधान मानावं लागते ते. आणि आता मात्र नो घोषित केला आहे तो पंचांनी. 1+1. पुढचा चेंडू अमन. आणि आता मात्र काहीसा चेंडू समजलेला आहे तो मोकाशी यांना. 3 चेंडू 8 धावा. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा प्रथमेश सामना करेल तो अमनला. बघूया. आणि चेंडू आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय तो. सुंदर अशी कॅच. शिवम चौधरी बॅटिंग बॉलिंग मध्ये काही करू शकले नाही, परंतु फिल्डिंग मध्ये नक्कीच. आता मात्र नीना संपूर्ण CPL आतुरलेली असते नीनाची बॅटिंग बघायला. ती फटकेबाजी, तो कव्हर ड्राईव्ह, ते सुंदर आणि गोड असे फटके. बघूया आता मात्र पाटील पलटनला आवश्यकता आहे नीनाच्या बॅटिंगची. ऑफसाईडचे फटके त्यांचे पाहायला मिळतात ते अगदी सुंदर असा एक रनासाठी तटवलेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. आणि आता चेंडू घेऊन येत आहे तो गोपी. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका, परंतु डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट चेंडू. आता मात्र 1 धाव. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं गोपीकडून. भल्या मोठ्या शरीराने, हाताने नाही परंतु शरीराने बॉल अडवलाय त्यांनी. 2 चेंडू 13 धावा. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. बघूया 10 चेंडू मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. आणि हा ऍक्शन फास्ट परंतु स्लो चेंडू, काही समजला नाहीये तो मोकाशी यांना. समोर स्ट्राइक वरती. पुन्हा आता मात्र सुंदर फटका मोकाशी यांच्याकडून. 4 चेंडू 14 धावा. पित्र्या पॅन्थर मध्ये कमालीचे बॅट्समन आहेत आणि त्यांना जर ही मॅच जिंकायची असेल पाटील पलटनला तर एक चांगला भला मोठा टार्गेट द्यावा लागेल. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण राहुल याच्याकडून. राहुल बॅटिंग फर्स्ट क्लास ऑलराऊंडर. बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण अगदी सुंदर पाहायला मिळते राहुल याच्याकडून.
आणि मात्र आपल्या वैयक्तिक षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो गोपी आणि 4 धावा. 4 धावा मोकाशी यांनी 4 धावा मारल्या ते गोपीला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 19. या चौकाराने गेम थोडीशी पाटील पटणकडे झुकवली आहे. बघूया शेवटचे 6 चेंडू. पुढचं षटक घेऊन येते ते स्वतः संघमालक पितळे साहेब, स्टार पितळे साहेब. बघूया पितळे साहेब आपल्या संघासाठी काय करते. शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा देतात ते आणि समोर फटाके फोडणारा जो बॅट्समन. नक्कीच आता फटाक्याचे आवाज येतील आपल्याला. निनाद नो चेंडू, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते माने यांच्याकडून आणि पहिलाच नो चेंडू. 2 धावा दिल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 21. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतात ते मोकाशी ज्यांनी शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता. आता मात्र आडवी बॅट सुंदर फटका आणि आता परंतु एकच धावावरती समाधान मानतात कारण तो स्ट्राईकवरती आलाय तो निनादला स्ट्राईकवर येणे खूप गरजेचं आहे. जर ह्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 5 ते 6 धावा काढायच्या असतील तर. बघूया निनाद काय करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पिते सामना करेल निनाद आणि वाईड चेंडू. याची आवश्यकता नाहीये. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 2 लगातार वाईट चेंडू टाकले आहेत इथे पिते यांनी. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण राहुल याच्याकडून. 3 चेंडू आणि 25 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. वाईड चेंडू, पुन्हा एकदा वाईड चेंडू. मोकाशी समोर निनाद असताना फक्त स्ट्राईकवर येणं गरजेचं आणि आता मात्र स्ट्राईकवर आणलंय ते निनादला. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा निनाद स्ट्राईकवरती. निनादच्या बॅटमधून धावा येतील अशी अपेक्षा आहेत पाटील पलटणना. बघूया निनाद काय करतो. शेवटचे 2 चेंडू आणि सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि ते धावबाद झालेत ते मोकाशी. 1 शॉट धाव घोषित केली आहे ती पंचांनी. आता मात्र एकही धाव मिळाली नाही या चेंडूवरती. अजूनही एक शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. सुंदर फटका आणि परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागतीये. 2 धावा चोरल्या तिथे. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 30 धावांची आवश्यकता. 29 धावा बनवल्या ते पाटील पलटण यांनी जिंकण्यासाठी. पितळे पॅन्थर यांना 30 धावांची आवश्यकता. पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तो समालोचक मृण्मय ठाकूर यांच्याकडून. मृण्मय ठाकूर. हॅलो, माइक चेक. हॅलो, वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे.
सामना रंगतोय तो म्हणजेच पाटील पलटण विरुद्ध पितळे पॅन्थर्स. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली आणि 4 षटकांमध्ये 29 धावा फटकावल्या पाटील पलटणने. आता मात्र पितळे पॅन्थर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडू मागे 30 धावांचं आव्हान. मात्र खूप स्ट्रॉंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत पितळे पॅन्थरच्या संघाकडून. 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळतात राहुल आणि अमन. राहुल सारखा एक मोठा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत खूप सुंदर फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंडवर अमन एक उभरता सितारा. संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्षय राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सामना करेल राहुल. पहिला चेंडू आकुटप्याचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 धाव. दुसरा चेंडू घेऊन अक्षय. फुलटा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 धावा. आणि आता मात्र आकुटप्याचा चेंडू होता. चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. राहुलच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. धावसंख्या वाढते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय कमबॅक करेल का बघूया. पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मधील किरण. या ठिकाणी पाहायला गेलं तर निनाद सुर्वे खूप सुंदर फलंदाजी आदनी आता कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवताना. येस पंच इकडे दर्शवतात. इट्स वाईट बॉल. स्वैर मारा अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे चाललाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला अमनच्या बॅट मधून. मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं पाटील पलटण कडून आणि क्षेत्ररक्षणावरच ही मॅच तुम्ही जिंकू शकतात. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. तिकडे एव्हरग्रीन सचिन मोकाशी खूप सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरलं ते म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावा. 22 धावा आणि 18 चेंडू अशा परिस्थितीमध्ये संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रथमेश पाटील राईट मोर्थ विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट प्रथमेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सामना करेल राहुल. आणि आता मात्र चेंडू हवेत आणि बडी मछली जाल में. मी सांगितल्याप्रमाणे प्रथमेश पाटील लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पितळे पॅन्थर संघाला लागलेला मोठा 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 हादरा. राहुल भुसारे बॅक टू पॉलियन. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रथमेश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. इस्तियाक अन्सारी. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश पाटील. आणि आता मात्र पुलटा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली कव्हर रिजन मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा. आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. मात्र तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. मात्र प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली नाही. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. पुढचा चेंडू कुठेतरी भरकटलाय आणि पंच यस इकडे दर्शवतात. इट्स व्हाईट बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा. आणि आता मात्र दांडी 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 गोल. अमन बॅक टू पॉलियन. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. पितळे पॅन्थर संघाला लागलेला मोठा हादरा. 4 नको 2च. अमन बॅक टू पॉलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला बाहुबली गोपी संख्ये. गोपी उद्या प्यायचंच आहे. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का गोपी यांच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा मैदानामध्ये काय होत आहे.
शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या बघायला गेली तर 12 धावा. चला मॅचला सुरुवात करायचं आहे. बॉल आलाय आपल्याकडे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमेश पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळालं प्रथमेश कडून. बघूया शेवटचा चेंडू घेऊन गोपीसाठी बाहुबली. आणि आता मात्र क्रिकेट आय इंटेलिजन्स पाहायला मिळालं. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 17 धावा. 17 धावा आणि 12 चेंडू. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हर्षित राईट मोर द विकेटचा मारा. सामना करेल गोपी संख्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू यस. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा अबाव 40 अबाव 50चे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट. आणि आता मात्र पुढचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. यस पंचांकडे दाद मागितलाय पण पंचांनी दाद फेटाळलाय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा. समीकरण उरलंय 10 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा आणि 10 चेंडू अशा परिस्थितीमध्ये नवीन फलंदाज त्याग अन्सारी. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बघा सर्व अबाव 40 अबाव 50चे खेळाडू आहेत आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मात्र 1 धाव. आणि आता मात्र सुंदर फटका. गोपी संख्ये नावाचा ब्रँडेड फटका. येस मात्र पंच दर्शवतात इट्स अ नो स्कोर. नो स्कोर आहे. गोपी यांची झलक आपल्याला पाहायला मिळाली होती मात्र कुठेतरी नो स्कोर आला आणि पितळ पॅन्थर्सच्या खेळाडूंच्या आशा कुठेतरी पल्लवित झाल्या होत्या. हरकत नाहीये अजून मॅच संपलेली नाहीये. समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 15 धावा. येस स्वैर मारा. सुंदर गोलंदाजी होती मात्र पंच दर्शवतात इट्स वाईड बॉल. अतिरिक्त धावेने भर पडेल. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक प्रथमेश पाटील तैनात. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरले 7 चेंडू 13 धावा. 13 धावा आणि 7 चेंडू. इस्तियाक अन्सारी. मोठा फटका आणि इकडे गचा क्षेत्ररक्षण आलाय चौकार 4. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरले 6 चेंडू 9 धावा. 9 धावा आणि 6 चेंडू. अतिशय रंगीतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाटील पलटण विरुद्ध पितळ पॅन्थर्स. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिन मोकाशी उर्फ शेन वॉन राईट ओव्हर द विकेटचा मारा. 6 चेंडू 9 धावा. काय होईल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता मात्र गोपी संख्ये नावाचा ब्रँडेड फटका येतोय. चौकार 4. आणि आता मात्र समीकरण उरले 5 चेंडू 5 धावा. 5 धावा आणि 5 चेंडू. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला गोपी संख्येच्या फळीतून. बघूया पुढचा चेंडू घेऊन सचिन मोकाशी कमबॅक करेल का. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका आणि गोपी संख्ये नावाचा ब्रँडेड फटका. चेंडूला फेकून दिले मिड विकेट. सीमारेषा पार. येतोय चौकार 4. आणि आता मात्र समीकरण उरले 4 चेंडू 1 धावा. 1 धाव आणि 4 चेंडू. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. गोपी संख्ये स्टार ऑफ द मॅच. दरम्यान सचिन मोकाशी दडपणाखाली. येस इंटेलिजन्स दाखवला इकडे. आणि हा सामना पितळ पॅन्थर्स संघाने जिंकलाय. अभिनंदन पितळ पॅन्थर्स आणि पाटील पलटण संघाचं कौतुक.
आणि या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळाला